जय जय रघुवीर समर्थ. थोडासा व्यत्यय आलाय आणि आपल्याला सुरुवात करायला थोडा वेळ झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व. आणि आज आपल्याला या माध्यमातून मला ही सेवा करण्याची संधी मिळते, त्यासाठी मी संत समागम पेज प्रवीण शास्त्री यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते. आणि आता आपल्याला या कीर्तनाला प्रारंभ करूया. थोडासा एक व्यत्यय आलेला आहे तंत्रज्ञानामुळे थोडासा, तर त्यामुळे आपण थोडंसं समजून घ्या. आवाज कदाचित कमी येत असेल तर मी पण माझ्याकडून प्रयत्न करते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. श्रीमत्कुलदेवतायै नमः. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा. पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्. जयांचा जनी जन्मनामात झाला, जयांनी सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. पुण्डलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. देवर्षि नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ती मोरया. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. गोवर्धन धर गोपालन रत. गोवर्धन धर गोपालन रत. गोकुळ संकटहारी राजा राम. गोकुळ संकटहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. नवनीरद
नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरी राजा राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन संगमहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन रंगी रंगात देह वाहो कीर्तन रंगी रंगात देह वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादी जाती निज धामा काम क्रोधादी जाती निज धामा बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो सारा सार बदविता गुरुराव सारा सार बदविता गुरुराव मंगलधाम जीवन नरहरिपाय मंगलधाम जीवन नरहरिपाय बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो सद्रूपिन्मय नारायण रूप ध्याऊ सद्रूपिन्मय नारायण रूप ध्याऊ तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन रंगी रंगात देह वाहो कीर्तन रंगी रंगात देह वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो
रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 पंढरीनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। विन जीवा सुख नोहे। विन जीवा सुख नोहे। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। आपुला तो करुणी घ्यावा। येरती माईचे सुखाचे जनिती। येरती माईके सुखाचे जनिती। नाही आदि अंती अवसान। नाही आदि अंती अवसान। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। अविनाश करी आपुलिया ऐसे। अविनाश करी आपुलिया ऐसे। लावी मना पिसे गोविंदाची। लावी मना पिसे गोविंदाची। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। तुका म्हणे एका मरणेची सरे। तुका म्हणे एका मरणेची सरे। उत्तमची उरे कीर्ती मागे। उत्तमची उरे कीर्ती मागे। आपुला तो एक
करुणी घ्यावा, देव करुणी घ्यावा, देव करुणी घ्यावा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उपासनेला दृढ चालवावे, उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेणे विण जीवा सुख नोहे, येरती माईके दुःखाचे जनिती. नाही आदि अंती अवसान, अविनाश करी आपुलिया ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे, तुका म्हणे एका मरणेची सरे. तुका म्हणे एका मरणेची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. पंढरीनाथ महाराज की जय. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते. त्वदीये नाम ध्यानेन कथयिष्ये शुभा कथा. श्री मातृपितृचरणकमलेभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपति. श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. सीताकान्तस्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आत्ताच्या ह्या काळामध्ये आज आपल्याला थोडासा वेळ झाला सुरुवात करायला, पण या काळामध्ये सुद्धा आपण हा आनंद लुटतो आहोत या माध्यमातून. तर ते सुद्धा आज आपण म्हणायचं की आपल्याला एक सुसंधीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या सगळी सुरुवात करण्यापूर्वी बेळगाव निवासी परमपूज्य श्री कलावती देवी माझ्या सद्गुरू माऊली त्यांना प्रथम वंदन करते. कीर्तन आचार्यांना वंदन करते. आणि जे सगळे श्रोते आता श्रवण करत आहेत त्या श्रोत्यांना पण वंदन करते. त्यांच्या हृदयस्थ प्रभूला वंदन करते आणि या सेवेला प्रारंभ करते. आणि या माध्यमातून आपल्याला ही संधी मिळालेली आहे, तर त्यासाठी कृतज्ञता पण व्यक्त करते. आपण जरी लॉकडाऊनमध्ये आत्ता असलो तरीसुद्धा आपण घरामध्ये राहून आज हा आनंद घेत आहोत. आणि त्या मंदिरात आपण जाऊ शकत नाही. मंदिरात न जाता
आपण ज्या ठिकाणी आपल्या घरात आहोत त्याच ठिकाणी आपण हा आनंद लुटू शकतो. तर मग आजचा तर दिवस जो आहे तो विशेष आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी ह्या कालावधीमध्ये गंगा दशहरा हा उत्सव आपण साजरा करत असतो परंपरेने. तर ज्या दिवशी भगीरथाने भगीरथ प्रयत्न करून त्या स्वर्गामधून गंगेला आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांनी प्रयत्न केल्यानंतर ज्या दिवशी ती अवतीर्ण झाली तोच हा आजचा दिवस आहे. ज्येष्ठ शुद्ध दशमी आजच्याच दिवशी स्वर्गातून गंगेचं अवतरण या भूतलावर झालं आणि या कीर्तन प्रवचन व्याख्यान याद्वारे संत समागम या माध्यमातून आता सध्या ही नामगंगाच वाहत आहे. आणि ह्या नामगंगेच्या माध्यमातून नामगंगेमध्ये आम्ही नामाच्या द्वारे याच्यामध्ये स्नान करतो आहोत. जसं गंगेमध्ये स्नान केल्यानंतर 10 प्रकारची पापं नाश होतात, दशहरा असं म्हणतात गंगेला. त्यामुळे दशहरा म्हणण्याचं कारण काय, तर ह्या दिवशी ज्या दिवशी गंगेचं या भूतलावर अवतरण झालं त्या दिवशी असे 10 योग जुळून आलेले होते आणि तेव्हा तिचं अवतरण झालं. हे योग कोणते, तर पहिला ज्येष्ठ महिना शुद्ध पक्ष, ज्येष्ठ महिना शुद्ध पक्ष, तिथी दशमी, वार बुधवार, नक्षत्र हस्त, त्यानंतर योग व्यतिपात, करण गर, वृषभेमध्ये कन्येमध्ये चंद्र आणि वृषभेत रवी, अशा प्रकारचे हे योग. आणि जर बुधवारी हस्त नक्षत्र जर आलं तर मग त्या हस्त नक्षत्र आणि बुधवार हे जर दोन्ही एकत्र आले तर ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार त्यामध्ये आनंद योग असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे 10 योग एकत्र आल्यामुळे दशहरा असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मनुष्य मात्राकडून जी काही विविध प्रकारची पापं कळत नकळतपणे घडतात, तर चौर्य आहे, कुणाला बोलणं आहे, मन दुखावणं आहे, अशा प्रकारची जी काही पापं होतात, त्यामुळे त्या पापांचा परिहार व्हायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा गंगेमध्ये स्नान केलं तर त्या पापांचा परिहार होतो. तर आता प्रत्येकालाच प्रत्यक्ष गंगेमध्ये जाऊन जरी स्नान करता येत नसलं तरी संत समागम या माध्यमातून आपल्याला या रूपामध्ये कीर्तन प्रवचन व्याख्यान वेगवेगळी निरूपणं या माध्यमातून सत्संगाचा लाभ होतोय आणि ह्या सत्संग रूप नदीमध्येच आपण जणू स्नान करत आहोत. त्यामुळे एक आपण जरी या करोनाच्या परिस्थितीमुळे आपण बंदिस्त असलो, घरामध्येच असलो, बाहेर जाऊ शकत नाही, तरीसुद्धा आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. तर इच्छा जर असेल तर मार्ग काढता येतोच. अशा प्रकारे आपण या माध्यमातून हा आनंद साजरा करतो आणि आजचा दिवस गंगेचं स्मरण करण्यासाठी विशेष आहे. म्हणून आपण प्रथमच गंगेचं स्मरण केलं आणि आता गंगेचं आपण स्मरण करून आणि पुढे तिचाच जय जयकार करू आणि मग पुढच्या निरूपणाचा आपण विचार करूया. म्हणून या आजच्या गंगेचं महात्म्य आजच्या दिवशी आहे आणि त्यासाठी आपण सर्व मिळून मुक्त कंठानी तिचा गंगा मातेचा जय जयकार करूया. भगवती गंगा माता की जय. आजच्या या गंगा स्नानासाठी आज घेतलेला अभंग हा जगद्गुरू शिरोमणी संत तुकाराम महाराज यांचा अभंग या आजच्या गंगेच्या स्नानासाठी घेतलेला आहे. जगद्गुरू संत तुकोबाराय आपल्याला सांगतायत या अभंगामध्ये की आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. ते सांगतायत की आपल्याला या देवाला आपलंसं करायचं आहे, त्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर तो कशासाठी धडपड करत असतो, खटपट करत असतो, तर फक्त सुखासाठी. सुख मिळवणे हाच प्रत्येकाचा हेतू असतो, तोच प्रत्येकाचा उद्देश असतो आणि त्यामुळे त्याच्यासाठी तो आयुष्यभर खटपट करतो, धडपड करतो. अगदी धड पडेपर्यंत सुद्धा त्याची ही खटपट चालू असते आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला हा मार्ग सांगितलाय
की आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. पण माणूस सुखाच्या शोधामध्ये जो प्रयत्न करत असतो, अगदी लहानपणापासून बालपणापासून या प्रयत्नाला सुरुवात होत असते. अगदी तान्हं बाळ असताना फक्त आईचाच एक ओळख असते, त्यामुळे ती जरा कुठे दूर झाली तरी ते बाळ शोधत राहतं. तिचा स्पर्श झाला की ते कळतं त्याला. बाकीचं त्याला काही ज्ञान नसलं, रंगाचं आवाजाचं, पण तिच्या स्पर्शाचं ज्ञान असतं. नंतर हळूहळू त्याच्याकडचं ज्ञान विकसित होत जातं आणि मग त्यापुढे त्याच्या आणखीन सुखाच्या शोधाच्या एक मार्ग आहेत ते बदलत राहतात. अगदी शिशुपणामध्ये खेळणं वगैरे आहे, बालपणामध्ये त्या खेळामध्ये मग्न होतो. त्या खेळामधून पण शोधत राहतो की मला सुख कसं मिळेल. आणि नंतर मग पुन्हा परत काही काळ जात असतो, दिवसामागून दिवस जातात, तरुणपण येतं. तरुणपणामध्ये अजून काहीतरी सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. मी अमुक केलं तर मला काहीतरी सुखाची प्राप्ती होईल. माझं शिक्षण पूर्ण झालं तर प्राप्ती होईल. शिक्षण झालं तर मला चरितार्थाचं साधन, नोकरी, व्यवसाय असं काहीतरी संधी मिळाली, त्यामध्ये जर जम बसला तर मला सुख मिळेल. किंवा नंतर मग आणखीन विवाहयोग्य वय झाल्यानंतर जोडीदार मिळावा उत्तम, याच्यासाठी काहीतरी प्रयत्न सुरू होतो. मग संसार सुरू होतो. नोकरी, शिक्षण, नोकरी, संसार, संतती, असं सगळं एकामागे एक चक्र सुरू होत राहतं. सुखाचा शोध सुरू असतो. असं करता करता ते सुख मात्र हाती लागत नाही. प्रपंचाचं रहाटगाडगं मात्र ते अखंड चालू राहतं आणि असं करता करता वृद्धपण सुद्धा जवळ येऊन ठेपतं. एका ठिकाणी बेळगाव निवासी माझ्या सद्गुरू परमपूज्य कलावती आई वर्णन करतायत. माता शिशुपणी खेळ बालपणी, माता शिशुपणी खेळ बालपणी, तरुणपणी आवडे युवती, तरुणपणी आवडे युवती, वृद्धपणी करी धनसुत चिंता, मनुजा नाही निश्चिंती. सद्गुरुनाथ महाराज की जय. की लहानपण खेळामध्ये, या ओळ्यांमधून आपल्याला सरळ त्या ओळींमध्ये लगेच अर्थ लक्षात येतो की माता शिशुपणी खेळ बालपणी या सगळ्यामध्ये तो रमतो जीव. पण वृद्धपण आलं यानंतर मग तरीसुद्धा सुखाचा शोध सापडत नाहीच, पण चिंता लागते ती धनसुत चिंता, मनुजा नाही निश्चिंती. मुलाबाळांची, पैशाची, घर गृहस्थीचीच चिंता शेवटपर्यंत लागून राहते. या चक्रातून सुटायचं असेल तर मग त्या देवाला आपलंसं करायचंय, असं संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात म्हणजे त्यांचा तर प्रपंच प्रतिकूल होता, तरीसुद्धा आपल्याला ते अखंड सुखाचा मार्ग सांगतायत. हे सुख कसं आहे, कसं कुणाला मिळेल, कसं मिळेल, तर परमेश्वरांनी अशी योजना केलेली आहे की संतांच्या मार्गदर्शनाशिवाय, संतांच्या सहवासाशिवाय आपल्याला या खऱ्या सुखाचा आनंद घेता येणार नाही किंवा त्याचा लाभ करून घेता येणार नाही, अशी भगवंताची योजना आहे. मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याला शिक्षण आहे, पदवी आहे, पैसा आहे, घरदार आहे, हे सगळं स्थावर जंगम इस्टेट तो मिळवू शकतो, पण खरं सुख आहे ते मात्र त्याला मिळत नाही. कारण होतं काय, तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, जे जे प्रयत्न रामाविण, जे जे प्रयत्न रामाविण, ते ते दुःखासी कारण, ते ते दुःखासी कारण. जय जय रघुवीर समर्थ. आमचा जो प्रयत्न आहे, समर्थ म्हणताय की जो जो आम्ही प्रयत्न करतो तो प्रयत्न रामाला सोडून करत असल्यामुळे ते आम्हाला व्यवस्थित समजत नाही आणि म्हणून आम्हाला सुखाची प्राप्ती होत नाही. त्या सुखापर्यंत आम्ही पोहोचतच नाही. म्हणून आपल्याला याप्रमाणे आपण विचार केला तर आपली प्रगती करायची असेल तर आपल्याला संतांच्या सहवासातच जायला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, मनुष्याणां सहस्रेषु, मनुष्याणां सहस्रेषु
कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मान् वेत्ति तत्त्वतः। भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय। भगवान म्हणतात की कोट्यावधी लोकांमध्ये एखादाच काहीतरी परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत पोहोचू शकतो, त्यालाच ती प्राप्ती होऊ शकते। अनेकानेक हजारो सहस्र कोटी लोक, कोट्यावधी लोक हरिभजनामध्ये असतात, पण अंतिम ध्येय गाठण्याचं एखाद्यालाच भाग्य लाभतं। आणि असे भाग्यवान थोडेसेच असतात, फार कमी असतात। आणि तेच आपल्या भारत देशामध्ये तर असे अनेक संत जन्माला आलेले आहेत, अवतीर्ण झालेले आहेत। म्हणून आपण संतांची भूमी असं म्हणत असतो। तर पुण्यश्लोक जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी सुद्धा हा अभंग लिहिलेला, त्यांचा रचलेला हा अभंग आहे। आणि त्यांचा अधिकार वर्णन करायचा तर त्यांचा अधिकार कवी वर्णन करतायत। देवग्रामी झाला, देवग्रामी झाला, श्री विठ्ठल भक्त जो महाज्ञानी, संत तुकारामाविद जोडावे जास हात सुज्ञानी। तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी होते आणि शिष्य म्हणून त्यांच्यामध्ये एक शिष्य होते रामकृष्ण भक्त प्रकांड पंडित रामेश्वर भट्ट जे होते वाघोलीकर, ते त्यांचे शिष्य होते। आणि त्यांनी एक तुकाराम महाराजांचं वर्णन एका आरतीमध्ये केलेलं आहे, ते वर्णन करतायत त्यांची। पहिल्यांदा रामेश्वर भट्ट वाघोलीकर हे प्रखर विरोधात होते तुकाराम महाराजांच्या। इतका विरोध केला आणि इतका विरोध करून पराकोटीचा त्यांना विरोध, त्यांचा द्वेष केला। आणि नंतर मग शेवटी ते त्यांना शरण गेले। त्यांनी केलेली ही आरती आहे संत तुकाराम महाराजांची। त्याच्यामधलं आपण बघितलं तर त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे, खूप सुंदर आहे। आपल्याला माहिती आहे, आपण ही आरती आपण आरत्या करतो त्यावेळेला ही म्हणत असतो नेहमी। राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात पाषाण तारिले, ऐसे चुकयाचे अभंग रचिले, कैसे चुकयाचे अभंग रचिले। आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा। आरती तुकारामा, आरती तुकारामा, आरती तुकारामा। पंढरीनाथ महाराज की जय। ज्याप्रमाणे लंकेवरती चढाई करायची त्यावेळेला श्रीरामांनी जे रामनाम वानरांनी लिहिलं आणि त्या रामनामानंतर मग ते पाषाण तरले, तसं इतका विरोध केला होता तुकारामांच्या गाथेला। आणि ती गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवायला लावली होती, पाण्यात टाकायला लावली। पण ती नुसतीच नाही तर त्याला एक मोठा पाषाण बांधला आणि मग ती टाकली। आणि त्यानंतर 13 दिवस त्या पाण्यामध्ये ती राहिली। आणि 13 दिवसानंतर तुकाराम महाराजांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि 13 दिवस ते तिथे तिची प्रार्थना करत होते। आणि त्यानंतर त्या इंद्रायणी मध्ये पडलेले त्यांच्या ज्या गाथा होत्या त्या जशाच्या तशा पाषाणासहित वर आल्या। जे विरोधात होते त्यांचा विरोध मावळला आणि ते तुकाराम महाराजांचे कट्टर शिष्य झाले। त्यांनी केलेली ही आरती आहे की राघवे सागरात, जसं सागरामध्ये पाण्यामध्ये लाह्या तरंगाव्या तशा पाषाण बांधलेला असताना सुद्धा त्या गाथा तरंगल्या, की इतकं सामर्थ्य त्या नामामध्ये, त्या शक्तीमध्ये आहे।
आणि अशा प्रकारचा अधिकार असलेले संत तुकाराम महाराज, ते संतांचे मुकुटमणी शिरोमणी, आणि ते सुखाची अपेक्षा अनुभवण्यासाठी आम्हाला ते मार्ग दाखवत आहेत. आणि ते सांगतायत की येरती माईके दुःखाचे जनिती, नाही आधी अंती अवसान. असं म्हणतायत की आपला माणसाचा जन्म झाला तर तो जन्म झाल्यानंतर जन्मते, असती, वर्धते, परिणमिते, अपक्षीयते आणि नश्यती, अशा 6 विकारामधून त्याला जावंच लागतं. प्रत्येक जीव आहे त्याला या 6 विकारांच्या मधूनच त्याचा पुढचा संपूर्ण जीवाचा प्रवास होत असतो. जन्मते, जन्म होतो, नंतर असती म्हणजे काही काळ त्याचं अस्तित्व राहतं, जन्मते, असती, नंतर मग वाढ व्हायला लागते, वर्धते, मग परिणमिते, पूर्ण वाढ होते, त्यानंतर अपक्षीयते म्हणजे वृद्धत्वाकडे झुकायला लागतं शरीर, आणि शेवटी 6वा विकार आहे तो विकार म्हणजे नश्यती, म्हणजे कधी एक दिवस त्याचा नाश पावतो. महाराज म्हणतायत येरती माईके दुःखाचे जनिती, नाही आधी अंती अवसान. म्हणजे हा आदी आणि अंत असं त्याला आहे. त्यामुळे जे जे जन्माला येतं पण ते कधीतरी, कधी ना कधीतरी नाश पावतं. ह्या भगवंताला मात्र आपलासा करायचा असेल, सुगम त्याचं सोपं असं कोणतं साधन असेल तर त्याचं नामाचं वेड आपण आपल्याला लावून घेतलं पाहिजे. त्या नामाच्या वेडाने आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि असं नाम आपण जर त्याला लावून आपलं मनाला जर त्याचं वेड लावून घेतलं तर मग आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचता येतं. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. पंढरीनाथ महाराज की जय. शेवटच्या कडव्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत की हे आम्हाला येरती माईके दुःखाचे जनिती, नाही आधी अंती अवसान. आणि तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. हे संत तुकाराम महाराज किंवा अनेक संत झाले, शेकडो वर्षाचा काळ उलटून गेलाय, तरीसुद्धा त्यांची कीर्ती आजसुद्धा आपण तशीच गात आहोत. आणि असं जर त्यांचं आपण जर भगवंताला आपलंसं केलं तर आपली सुद्धा कीर्ती दिगंत होऊ शकते. असे हे संत आहेत, ते जरी आज देहरूपात आपल्या बरोबर नसले तरी ते 3 रूपामध्ये आम्हाला सतत सहकार्य करत असतात आणि सतत त्यांचं अस्तित्व असतं. ते म्हणजे समाधी रूपात ते असतात, कीर्ती रूपात असतात आणि ग्रंथ रूपाने ते आमच्याबरोबर असतातच. म्हणून आपल्याला त्यांच्याकडून जर काही लाभ घ्यायचा असेल तर आपण आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायला पाहिजे. हे सार्थक कसं करायचं, कशा पद्धतीने आपलं ते ध्येय आपण गाठलं पाहिजे, तर संत एकनाथ महाराज सांगतात, नरदेहीचा हाची स्वार्थ, नरदेहीचा हाची स्वार्थ, साधावा चौथा पुरुषार्थ, याविण जो जो का अर्थ, तो अनर्थ जाणावा. नरदेहामध्ये आल्यानंतर आपला काय स्वार्थ आपण साधायचा आहे हे दिग्दर्शन नाथ माऊली यामध्ये या ओवीतून करतायत की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे आमच्या संस्कृतीने दिलेले हे 4 पुरुषार्थ आहेत. नाथ माऊली म्हणतात की साधावा चौथा पुरुषार्थ
चौथा पुरुषार्थ आम्ही साधायचा आहे, म्हणजे मोक्ष हा साधायचा आहे. सुरुवात आमच्या पुरुषार्थांची धर्म इथपासून होते आणि त्याचा अंतिमता टप्पा जो आहे तो मोक्षाचा आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थ आणि काम हे या दोन गोष्टींच्या मध्ये जर बसवलं तर तो गृहस्थाश्रम सुद्धा चांगल्या प्रकारे होतो किंवा चांगल्या प्रकारे आपण करू शकतो आणि पुन्हा आपण मोक्षापर्यंतची वाटचाल करू शकतो. पण माऊली म्हणतात, नाथ माऊली, की याविना जो जो अर्थ जर ते सोडून आम्ही फक्त जर असंच करत राहिलो तर मग तो सगळा अनर्थच होणार आहे. मग ह्या परमेश्वराला सोडून आम्ही करतो, जसं समर्थ म्हणतात, जे जे प्रयत्न रामाविण ते ते दुःखासी कारण. आम्ही स्वतः सुखरूप आहोत, पण त्या सुखरूपतेचा अनुभव आम्हाला घेता येत नाही आणि म्हणून आम्हाला पावलाला दुःखाचाच अनुभव येतो, दुःखच आमच्या पदरी पडतं. समर्थ सुद्धा आम्हाला सांगतात की संतांचे हे बोध आहेत, ती वचनं आहेत, ती आम्हाला सारखी सावध करत राहतात. समर्थ म्हणतात, आयुष्य हेची रत्नपेटी, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. वैराग्य निरूपणमध्ये समर्थांनी ही ओवी दिलेली आहे. समर्थ म्हणतायत की हे आयुष्य, माणसाचा जन्म आम्हाला जो मिळाला आहे तो जन्म म्हणजे एक रत्नपेटी आहे. एखाद्या रत्नांच्या पेटीमध्ये खूप सारी रत्न ठेवावी तसा हा मनुष्य जन्म आहे. आणि यातली रत्न कोणती आहेत तर ही रत्न म्हणजे ही सगळी इंद्रिय देऊन आम्हाला परमेश्वरांनी पाठवलेलं आहे. त्याचा उपयोग करून आम्ही काय करायचंय, भजन रत्ने गोमटी, त्याचा नामाचा आस्वाद, नामामध्ये दंग राहायला पाहिजे असं समर्थ सांगतायत. आणि मग तेच नाम ईश्वराला अर्पण करायचंय. ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. मग तिथे दुःखाला थाराच राहणार नाही आणि आमच्या आनंदाला पारावार उरणार नाही असं समर्थ आम्हाला यामधून सांगतायत. संतांनी आम्हाला भरभरून दिलं, ज्ञान दिलं, बोध दिला, संस्कार दिले, शिकवण दिली, एवढी मोठी शिकवण दिली आणि आम्हाला सतत घडवण्याचा आत्ता सुद्धा पंचभौतिक शरीराने जरी ते आमच्या समोर नसले तरी सुद्धा त्यांच्या समाधीच्या माध्यमातून, त्यांच्या कीर्तीच्या माध्यमातून आणि त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून ते आम्हाला सदैव मार्गदर्शन करत आहेत आणि दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असे ते आम्हाला ठरतात. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, असं तुकाराम महाराज म्हणतायत शेवटच्या चरणामध्ये, कडव्यामध्ये. तर अशी किती कीर्ती मिळवलेली आहे आपल्या ज्ञानाच्या किंवा आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर. आणि जसा त्यांनी या नरदेहीचा स्वार्थ साधलाय आणि अशी दिगंतात कीर्ती त्यांची पोहोचलेली आहे. उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं तर ज्ञानेश्वर माऊली आहेत. त्यांचं वय काय होतं हो, 21-22व्या वर्षी त्यांचं संपूर्ण कार्य या नरजन्मात आल्यानंतरचं जे कार्य करायचं असतं, साधायचं असतं, ते त्यांनी साधलं होतं. अवघं 21-22 वर्षाचं वय होतं आणि त्यानंतर मग संजीवनी समाधी त्यांनी घेतली. ज्या समाजाने त्यांचा अनन्वित छळ केला त्याच समाजासमोर, त्याच समाजासाठी त्यांनी एक महान कार्य करून ठेवलेलं आहे. आणि शतकानुशतकं शेकडो वर्ष आता उलटून गेलेली आहेत, पण तरीसुद्धा त्यांची कीर्ती आजही आपण गातो आणि त्यांचं नाव आजही आपण तेवढ्याच आनंदाने घेतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे जसे राष्ट्रभक्त, संत असे अनेक होऊन गेले, त्याच्यामध्ये भगतसिंग हा सुद्धा एक निधड्या छातीचा तरुण, आपला देशभक्त, राष्ट्रभक्त हा सुद्धा वयाच्या अवघ्या 22-23व्या वर्षी अगदी निधडेपणाने मृत्यूला सामोरा गेला. उद्या फासावर लटकवणार आहेत, घाबरले होते इंग्रज आणि त्यांनी उद्या लटकवायचे तर आजच, कारण आपला निर्णय फिरवावा लागेल असं घाबरून त्यांनी एक दिवस तो निर्णय अगोदरच घेतला आणि भगतसिंगांना फासावर दिलं होतं. ज्या वेळेला भगतसिंग या देशकार्यामध्ये जातायत हे घरामध्ये बघितलं होतं. त्यांच्या घरातल्यांनी चर्चा चालू केली होती की यांच्या विवाहाचा विचार पुढे आला.
त्यावेळेला त्यांनी जसं समर्थांनी तर पलायन केलं होतं सावधान म्हणत, तर भगतसिंगांनी गृहत्याग केला. आपल्याला ह्या प्रपंचामध्ये गुंतायचं नाही. त्यांनी असं ठरवलं होतं की हे माझं जीवन आहे, ते जीवन मी सर्वोत्कृष्ट कार्यासाठी समर्पित केलेलं आहे. देशाचं स्वातंत्र्य हेच माझ्या जगण्याचं उद्दिष्ट आहे आणि या माझ्या उद्दिष्टापुढे, या ध्येयापुढे कोणत्याही प्रकारचा आराम किंवा कोणत्याही प्रकारची भौतिक संसाधनं ही मला आमिष दाखवू शकत नाही किंवा या आमिषाला मी बळी पडू शकणार नाही. माझं संपूर्ण जीवन मी या देशसेवेसाठी समर्पित केलेलं आहे, असा त्यांचा निर्धार होता. हा निर्धार इतका ठाम होता आणि तो निर्धार ठाम असल्यामुळेच फासावर देताना सुद्धा तेवढ्याच धीटपणाने त्यांनी तो मृत्यू स्वीकारला होता. त्याचप्रमाणे आद्यगुरु शंकराचार्य, ज्यांनी हिंदू मतमतांतरं होती त्यावेळेला आपल्या हिंदूंमध्ये अनेक मतमतांतरं होती, मतैक्य नव्हतं, प्रत्येकांमध्ये वादविवाद सतत घडत होते. आणि त्यावेळेला संत आद्यगुरु शंकराचार्यांनी या सगळ्यांमध्ये बौद्ध होते किंवा जैन होते, पंडित होते, यांना वादविवादामध्ये त्यांना जिंकून घेतलं, त्यांना समजावून दिलं आणि त्यानंतर मग त्यांनी अद्वैत ज्ञानाची त्यावेळेला स्थापना केली. या सगळ्या हिंदू मतांमध्ये ऐक्य घडवून आणलं. इतकंच नव्हे तर मग त्यांनी आपल्या हिंदुस्थानामध्ये 4 दिशांना 4 मठांची स्थापना केली आणि वेगवेगळ्या 4 दिशांना तिथे मठाधीश नेमले. आणि आज सुद्धा आत्ताच्या काळातही आद्यगुरु शंकराचार्यांच्या मठांची ही परंपरा आज सुद्धा चालू आहे आणि चालू राहील. अशा प्रकारचं अजोड कार्य आद्यगुरु शंकराचार्यांनी केलेलं आहे आणि 9व्या शतकामध्ये केलेलं आहे. आज कुठलं शतक चाललंय आपण विचार केला तर इतक्या शतकानंतर सुद्धा त्यांचं सामर्थ्य टिकून आहे. म्हणजे मगाशी म्हटलं तसं समाधीरूप, कीर्तिरूप आणि ग्रंथरूप यांनी ते आपल्यासोबत कायमच असतात. आणि नंतर मग अवघ्या 32व्या वर्षी हिमालयामधील केदारनाथ या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली. अशा प्रकारचे आपल्याकडे अनेक साधू संत अवतरले आणि त्यामुळेच आमचा हा देश आहे तो पण एक चांगल्या संस्काराच्या दृष्टीने म्हटलं तर तो कायमच अग्रणी राहिलेला आहे आणि अग्रणीच राहील असं आपण यांच्याच या सामर्थ्यावर, यांच्याच या कर्तृत्वाच्या बळावर नक्कीच म्हणू शकतो. त्यानंतर अवघं 32 वर्षाचं आयुष्य छत्रपती संभाजी महाराजांना लाभलं आणि त्यांनी सुद्धा असं कार्य करून दाखवलं की आपल्या वडिलांपेक्षा सुद्धा अजून काहीतरी थोर कार्य अवघ्या 32 वर्षाच्या वयात केलं आणि इतकं मोठं कार्य केलं म्हणून त्यांच्या नावाच्या अगोदर नुसतंच संभाजी नाही तर धर्मवीर संभाजी, छत्रपती संभाजी राजे असा त्यांचा उल्लेख केला जातो. अशा प्रकारे धर्माला प्राणापेक्षा प्रिय मानणारे पण अवघ्या 32 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. अवघा 49व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा त्यांचं तर संपूर्ण आयुष्य मोहिमा, लढाया, परकीयांची आक्रमणं या संघर्षामध्येच गेलं. कुठल्याच प्रापंचिक या आनंदात, भोगात कधीही शिवाजी महाराज रमले नाहीत, अखंड व्यस्त होते आणि 49व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं. पण हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं एवढ्या अर्धशतकी आयुष्याच्या मध्ये सुद्धा त्यांनी एवढं मोठं लक्ष गाठलं आणि म्हणून आज आम्ही हिंदू म्हणून स्वतःला म्हणून घेतो. जर समर्थ नसते, शिवाजी महाराज नसते तर आज आम्हाला हिंदू म्हणून ताठ मानेनी जगता येणं कठीण झालं असतं किंवा आम्ही म्हणू पण शकलो नसतो. इतके त्यांचे उपकार आहेत, इतकी त्यांनी आमच्यावरती उपकाराचा वर्षाव केलेला आहे. अशा प्रकारचे हे संत, देशभक्त, राष्ट्रभक्त, त्याचप्रमाणे आणखीन राष्ट्रपुरुष म्हणून 39व्या वर्षी ज्यांनी 39च वर्षाचं आयुष्य झालं त्यांचं, पण शिवभावे जीवसेवा, ज्यांना चालत्या बोलत्या माणसातला परमेश्वर कळत नाही त्यांना पाषाणातला परमेश्वर कसा समजणार आहे असं त्यांना माहिती होतं, ते जाणून होते आणि म्हणूनच त्यांनी शिवभावे जीवसेवा हे त्यांचं ब्रीद कायम ठेवलं. आणि हा एक तेजस्वी पुरुष 7 समुद्रापार पताका फडकवून आला होता हिंदू धर्माची आणि त्यांनी सुद्धा शिक्षण घेऊन उच्च शिक्षित होते, तेजस्वी होते,
चांगल्या घराण्यातले संस्कार होते, ही सगळी शिदोरी असली तरी त्यांनी ही गुरु परंपरा, ही राष्ट्र परंपरा, देशभक्ती आपल्या कार्यातून ठेवली. आज सुद्धा त्यांचं सुद्धा ठिकठिकाणी मठ आहेत आणि मोठमोठ्या काही संस्था आहेत आणि त्यामधून असं समाजकार्य आज सुद्धा चालू आहे. अशा प्रकारचे उत्तमाची उरे कीर्ती मागे असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत. आणि ह्या सगळ्यांचं आपण जी उदाहरणं बघितली की ज्ञानेश्वर माऊली आहेत, आद्य गुरु शंकराचार्य आहेत, भगतसिंग आहेत, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना फार कमी आयुष्य मिळालं, पण तरी सुद्धा आपल्या कर्तृत्वाचा ठसा मात्र ते कायमचा उमटवून गेलेले आहेत. असं काहीतरी कार्य करावं आणि मग आपण आपली कीर्ती त्यामागे उरेल असं तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामध्ये सांगतायत. याचा आपण भावार्थ बघितला नाहीतर काय होतं आपल्याला सुद्धा आता या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये आपल्याला लक्षात येतं. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. फक्त नुसतं वडिलांचीच कीर्ती गाऊन त्याचा काही उपयोग होत नाही, फार काळ टिकत नाही. ते स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय नुसतंच त्या वाडवडिलांच्या कीर्तीचे गोडवे गाण्यात काही अर्थ नाहीये. प्रथम आपलं कर्तृत्व आपण सिद्ध केलं पाहिजे. उगीच प्रत्येक वेळी त्यांच्याच कीर्तीच्या कुबड्या घेऊन पुढे गेलो तर आयुष्यात वाटचाल करू शकणार नाही. मग कुठलंही असू दे, प्रपंच असू दे, परमार्थ असू दे, राजकारण असू दे. आता आपण बघतो की संतांचे मुलं आहेत, प्रत्येकजण काही संत पदावर पोहोचत नाही. कारण का तर त्या प्रकारचं कर्तृत्व घडत नाही म्हणून. त्यामुळे कोणतंही क्षेत्र असू दे, फक्त वाडवडिलांचाच वारसा आहे आणि तो घेऊन मी पुढे जातो तर ते कदापिही शक्य होत नाही. आपलं कर्तृत्व आपल्याला सिद्ध करावंच लागतं. तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत, निरतिशय सुख. असं पाहतो आपण की त्यांचा प्रतिकूल प्रपंच होता, त्यांच्याकडे काही सुखाच्या गोण्या किंवा असं काही साठा होता का? तर नाही. त्यांनी कशाच्या बळावर हे सुख मिळवलं होतं? तर ते नामाच्या बळावर मिळवलं होतं. आणि म्हणूनच आपल्याला ते त्याच विश्वासाने ठामपणे त्या नामाचा आपण आश्रय घ्यावा, आधार घ्यावा, तरच आपल्याला तो आनंद मिळवता येणार आहे असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत. महाराजांनी आपल्याला सांगितलं एक देव. हा एक देव कोणता बरं? आपल्याला तर आपण पाहतो की अनेक वेगवेगळी मंदिर आहेत. आणखीन आपल्याकडे म्हणतात 33 कोटी देव आहेत, अष्टावसू आहेत, 11 रुद्र आहेत, 12 आदित्य आहेत, असे सगळे आहेत, एक प्रजापती आहे, एक इंद्र आहे, असे 33 कोटी प्रकार आहेत. पण यात एक देव कोण आहे तो मात्र आम्हाला अजून काय तसा दिसला नाही किंवा आढळला नाही. पुणे शहर सगळ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. बऱ्याच वेळेला आपण पुण्याच्या प्रसिद्धीच्या गोष्टी ऐकत असतो. तसं पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं आहेत आणि त्याची नावं हे मजेशीर आहेत. याच्यासाठी सुद्धा पुणे शहर हे प्रसिद्ध आहे. या पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या मारुतीची मंदिरं आहेत, पण त्यांची नावं इतकी गमतीशीर आहेत की त्याच्यामध्ये गवत्या मारुती आहे, पत्र्या मारुती आहे, भांग्या मारुती आहे, जिलब्या मारुती आहे, अशी वेगवेगळी नावं या मारुतीची आहे आणि पुण्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. मग आपल्याला ही नावं मिळतात. भारतवर्षामध्ये अनेक मंदिरं आहेत, तिथे पण आपण बघतो अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. पण एक देवाचं मंदिर कुठे आहे बरं? मग तुकाराम महाराजांनी मग त्याचा उल्लेख केलाय. मग हा एक देव आहे तरी कोणता? तर उपनिषदकार म्हणतात, यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते दिवा अंतर्बहिश्च यत् सर्वं व्याप्यो नारायणो धियाः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. या जगामध्ये जे जे तुमच्या आमच्या नजरेला दिसतं, कानाला ऐकू येतं, त्याच्या मागे काय आहे, कोणती शक्ती आहे? तर तेच आहे, तीच ते चैतन्य आहे. ती अंतर्बाह्य भरून उरलेली आहे, भरून राहिलेली आहे. समर्थ म्हणतात एका ठिकाणी, नभी वावरे जो अणुरेणु काही, नभी वावरे जो अणुरेणु काही, रीता ठावया राघवे वीण नाही, रीता ठावया राघवे वीण नाही. जय जय रघुवीर समर्थ. असं हे एकच एक चैतन्य सर्व विश्वाला व्यापून राहिलेलं आहे. ते प्रकाशमय आहे, तेजस्वी आहे, म्हणून त्याला देव असं म्हणतात. त्याचं वर्णन करताना
श्रुती म्हणते, एको देवो सर्वभूतेषु गूढाः, एको देवो सर्वभूतेषु गूढाः, सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा, कर्माध्यक्षा सर्वभूताधिवासाः, साक्षी चेतः केवलो निर्गुणश्च। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। हा एक देव आहे, त्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात। हा परमात्मा कोणता, तर तो प्रकाश रूप देव आहे, तुमच्या आमच्या जवळ आहे आणि आम्हाला व्यवहारामध्ये सुद्धा त्याची जाणीव असते, पण ती जाणीव आम्हाला जागेपणी अनुभवता येत नाही। आहे जाणीव, पण तिचा जागेपणी आम्हाला अनुभव येत नाही। परमपूज्य आई म्हणतात, निद्रे माझी निवृत्त जसा तू, निद्रे माझी निवृत्त जसा तू, राही तसा जागेपणी सदा, तू सुख सिंधू विश्वलहरी, जाणुनी भोगी सुख सदा। माऊली म्हणतायत, परमपूज्य आई कलावती देवी म्हणतायत की निद्रे माझी निवृत्त जसा तू। निद्रेमध्ये, झोपेमध्ये ह्या आनंदाचा अनुभव आम्ही प्रत्येक जण घेत असतो, पण तो अनुभव आम्हाला जागृतीत येत नाही। एक दिवस जर शांत झोप लागली नाही तर आम्हाला अस्वस्थ व्हायला होतं। त्याच्या मागचं कारण काय, तर ते हेच आहे की त्याचमुळे आम्हाला त्या आनंदापासून आम्ही पारखे झालेलो असतो, म्हणून आम्हाला त्या आनंदाचा अनुभव घेता येत नाही। तो आहे आमच्या जवळ, पण त्याच्यावरती आमच्या अज्ञानाचं, भ्रांतीचं आवरण आहे आणि त्यामुळे आम्हाला त्याची जाणीव होत नाही। तर त्या भ्रांतीचं आवरण दूर करण्यासाठी आम्हाला संतांच्या सहवासात जायला पाहिजे आणि त्यांच्या सहवासात जाऊनच त्या चैतन्याची ओळख आम्ही करून घ्यायला पाहिजे। सध्याच्या ह्या काळामध्ये आपण बघतो, पूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे आणि प्रत्येकालाच त्याचा त्रास आहे। तो प्रत्येक देशच अनुभवतो आहे, बरीच माणसं त्याचा अनुभव घेतोय। काही आपण सगळेजण बघतोच आहोत हे दृश्य आणि येणाऱ्या वार्ता आहेत त्याच्यावरून। तर हा विषाणू आहे आणि तो अदृश्य आहे, तो आपल्याला दिसत नाही, पण तो आहे याचं अस्तित्व आपल्याला मानायला लागतं। आत्ताच्या काळामध्ये बरेच लोक जे सुशिक्षित आहेत ते मात्र कधीही देवाला हातसुद्धा न जोडणारे, ते म्हणतात की या करोनाच्या काळामध्ये आता गेला कुठे देव तुमचा, सांगा तुमच्या देवाला ह्या करोनाला हकलवायला, तो कुठे लपलाय आता, का बाहेर येत नाही किंवा का सगळ्या ह्या अडचणीतून वाचवत नाही। पण आपण नित्यनियमित आपण उपासना, नाम, नेम हे कधी करत नाही। होतं काय, संकटाच्या वेळेस फक्त तो देव आठवतो, सुखाच्या वेळेस मात्र तो आठवत नाही। म्हणून तो सुखाच्या वेळेस आपल्याला आठवला पाहिजे, तर दुःखाच्या वेळेत, सुखाच्या वेळेत प्रत्येक वेळेला त्याचं स्मरण करत राहिलं पाहिजे आणि मगच आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो। तर तो कुठे नाही असं नाहीच, त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे, त्या उपाधीमध्ये तो आहे। तर ज्या भाषा प्रभू आहेत, ज्यांनी भाषेची एक मुक्त उधळण केलेली आहे, असे ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतायत। सुवर्णाचे मणी केले, सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभाय अभ्यंतरी। ज्ञानेश्वर माऊली की जय। सोन्याचेच मणी सोन्याच्या सुतातच ओवले, तसं हे जग आहे ते मीच निर्माण केले, त्याच्यामध्ये मीच आहे असं तो सांगतोय भगवंत, असं वर्णन करतायत ज्ञानेश्वर माऊली। जसं अलंकार आहेत, ते अलंकार आपल्याला अलंकार दिसतायत आणि सोनं मात्र त्यातलं दिसत नाही, पण जो जाणकार आहे, जो सोनार आहे, तो अलंकाराच्या आकाराकडे लक्ष देत नाही, तर त्यात सोनं किती आहे त्याचा तो विचार करत असतो। तसे हे तत्वज्ञ, ज्ञानी, संत हे बाह्य रूपाला महत्त्व देत नाहीत, ते आतलं चैतन्याला महत्त्व देतात, चैतन्य जाणतात आणि त्या चैतन्याची ओळख
सामान्य जनांना करवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. आणि म्हणून संत तुकाराम महाराज पूर्वपदामध्ये म्हणतायत, आपुलात एक देव करुणी घ्यावा, आपुलात एक देव करुणी घ्यावा, विण जीवा सुख नोहे, विण जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देव करुणी घ्यावा, देव करुणी घ्यावा. पंढरीनाथ महाराज की जय. श्री राम जय राम, जय जय राम, 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 श्री राम जय राम, जय जय राम. पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या भारतामध्ये लगेचच आख्यानाला सुरुवात करते. आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या स्त्रिया म्हणजे कशा? वेगवेगळ्या म्हणजे काही भक्त स्त्रिया, काही ज्ञानी स्त्रिया आणि काही पतिव्रता स्त्रिया. अशा भरतखंड पुण्यभूमीत होऊनी गेल्या सबला बहुत, आजही असती परीन दिसत भावभक्तिहीन दृष्टीशी. अशा महिला आपल्या भारतामध्ये होऊन गेलेल्या आहेत. ह्या महिलांचा भक्त स्त्रिया, ज्ञानी स्त्रिया आणि पतिव्रता स्त्रिया अशा ह्या 3 प्रकारच्या स्त्रिया म्हणजे यांचा हा त्रिवेणी संगम असंच आपण म्हणायला हरकत नाही. आणि आज तर गंगा दशहरा आहे. तर याच एका त्रिवेणी संगमातल्या एका स्त्रीचं चरित्र आज आपल्याला आपण त्याचा विचार करणार आहोत की कशी कीर्ती उरली मागे, असं कर्तृत्व केलं आणि कशा प्रकारचं केलं. अशी एक भक्त स्त्री त्रिवेणी संगमातली, आणि तिने तिच्या नामाच्या बळावरती हे सगळं जो साधावा चौथा पुरुषार्थ नाथांनी म्हटलं तो तिने कसा साधला हे आपल्याला आत्ताच्या या कथेमधून समजणार आहे किंवा समजण्यासारखं आहे. की अशी स्त्री आहे, तिचाच आज नाम घेतलं आपण, तिचं जर स्मरण केलं तरीसुद्धा आपल्या पापाचा परिहार होईल. म्हणून ही गंगा रूपी ही त्रिवेणी संगम आहे, त्यातली एक ही स्त्री आहे. एक गावाबाहेरच्या एका पांडुरंगाच्या देवालयामध्ये, मंदिरामध्ये सगळेजण, सुंदर मंदिर आहे, ते मंदिर सजवलेलं आहे, त्याची सगळी सजावट सुशोभित केलेलं आहे. बाहेर मंदिराच्या सुंदर रांगोळी घातलेली आहे आणि नंतर मग
असं सगळं प्रसन्न वातावरण तिथे आहे. आणि मंदिरामध्ये पांडुरंगाची मूर्ती सुंदर वस्त्रालंकार घालून सजवलेली आहे. पुष्पमाळा तिला घातलेल्या आहेत. ते साजिरं गोजिरं रूप आहे. सगळी गावातली मंडळी एक एक करून गर्दी करून दाटीवाटीनी लगबगीनी या मंदिरात एक एक जण येऊन बसतोय. पांडुरंगाचं त्या सावळ्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्या परमेश्वरा पुढे समोर जाऊन नमस्कार करून पुढे मंदिरामध्ये आपली जागा धरून ठेवत आहेत. कशासाठी बरं एवढी लगबग चालली आहे या सगळ्या मंडळींची? तर त्या मंदिरामध्ये भागवत कथा आहे. भागवताची कथा ती शास्त्री बुवा सांगणार आहे. आणि ती भागवताची कथा ऐकायला दाटीवाटीनी सगळी ह्या गावातली मंडळी तिथे जमा झाली आहेत. आणि त्याच मंडळी, ती सगळी मंडळी, सगळं मंदिर आहे ते गर्दीने फुलून गेलेलं आहे. आणि त्याच वेळेला एक 22-23 वर्षाची अतिशय रूपवान सुंदर तारुण्य तिचं, आणि तिचं रूप इतकं रूप होतं, लावण्य होतं, तिचं सौंदर्य होतं आणि तरुण पण होती, अशी ही एक मुलगी ती त्या मंदिराच्या बाहेर उभी राहून ती कथा ऐकत होती. एकचित्ताने ती कथा ऐकायला लागली, लक्ष द्यायला लागली की या कथेमध्ये काय आहे. पण ही कोण असेल? एवढ्या तरुण वयामध्ये ही मुलगी इथे येऊन उभी राहिली आहे आणि इतकं आवडीने ती ऐकते. लोकांचा एक गैरसमज असतो की आपण हरिभजन किंवा परमेश्वराचं नामस्मरण हे म्हातारं झाल्यानंतर करायचं असतं, असं प्रत्येकाचं एक गैरसमज असतो. पण तसं जर झालं तर मग आपण राम म्हणायला गेलो तर वृद्धत्वामुळे, कारण मगाशी सांगितलं 6 विकार आहेत: जन्मते, अस्ति, वर्धते, परिणमते, अपक्षीयते आणि नश्यते. ह्या सगळ्या विकारांमुळे मग ते जसं जसं 40 पायऱ्या चढल्या तशा 40 पायऱ्या उतराव्या पण लागतात. जसजसं लहानपण, तरुणपण, प्रौढपण, मग म्हातारपण, आणि मग तिथून परत शक्ती कमी कमी व्हायला लागते. मग असं जर अशा वेळेला तोंडात दात नसतात, मग राम म्हणायला गेलं तर तो लांबच होतो. मग त्यावेळेला तो येणार कसा जवळ? तो लांबच जातो, कारण लहानपणापासून त्याला आळवलेलंच नसतं. त्याचं मनाला पिसं म्हणजे वेड, त्याची गोडी लावूनच घेतलेली नसते. महाराज म्हणतायत ना की लावी मना पिसे गोविंदाचे. योग्य वेळीच केलं पाहिजे. ज्या वेळेला शरीरामध्ये ताकद आहे तेव्हाच प्रपंच करताना सुद्धा त्याचं नाम सुद्धा घेतलं पाहिजे. हाच संतबोध आपण लक्षात ठेवला पाहिजे. पण ही मुलगी कोण आहे आणि ऐन तरुण वयामध्ये या भागवत कथेविषयी तिला इतकी ओढ कशी काय? आता तिचा परिचय करून द्यायला एक कवी वर्णन करतायत तिचं. आणि पूर्वीचे कवी हे फार गूढ रहस्यानी एखादी गोष्ट समजावून सांगत असत. त्याप्रमाणे हे कवी वर्णन करतायत. भूमी सुत परिघाते, भूमी सुत परिघाते, हीन कोळी जन्मुनी स्वजन्माला, पावन केले कैसे, पावन केले कैसे, ऐका चरितास भक्त प्रेमाला. राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते राम, राम 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 रघुत्तम राम, राम. ते शास्त्री वर्णन करतायत, कवी वर्णन करतायत या काव्यामध्ये. भूमी सुत परिघाते, हीन कुळी जन्मुनी स्वजन्माला, पावन केले कैसे, ऐका चरितास भक्त प्रेमाला. असं हे शास्त्रीजी वर्णन करतायत, कवी वर्णन करतायत. पंढरपूर जवळच असलेलं 7 कोसावर असलेलं एक गाव आहे. भूमी सुत परिघ या गावातील अत्यंत हीन कुळात जन्मलेली ही कन्या आहे. देहविक्रय करणारी एक स्त्री, तिच्या पोटी आलेली ही मुलगी. आपण हे भूमी सुत परिघ म्हणजे काय आहे याचा उलगडा तरी कसा होणार? पूर्वीचे कवी सांगताना असं रहस्यमय पद्धतीने सांगत असत आणि त्यामुळे आपल्याला त्याचा थोडासा चांगला विचार म्हणजे बुद्धी लावून करायला पाहिजे. तर भूमी म्हणजे भूमी सुत म्हणजे मंगळ
आणि परिघ म्हणजे आपण म्हणतो ना वर्तुळाचा परिघ म्हणजे वेढा पूर्ण त्याचा आस असं. तर भूमिसुत परिघ म्हणजे भूमिसुत म्हणजे मंगळ आणि परिघ म्हणजे वेढा. तर मंगळ वेढा असं ते गाव. आणि त्या गावामध्ये ती देहविक्रय करणारी एक गणिका हा तिचा व्यवसाय, तोच तिचा चरितार्थ. तिच्या पोटी जन्माला आलेली ही सुस्वरूप मुलगी. हे गाव आपल्याला काही भूमिसुत नावाचं तर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सापडणार नाही, पण त्या कवींनी फार खुबीने सांगितलंय. ही मराठी भाषेतली गंमत आहे. आणि मग आपल्याला आता त्याचा उलगडा झाला की भूमिसुत म्हणजे मंगळ आणि परिघ म्हणजे वेढा म्हणजे मंगळवेढा हे गाव पंढरपूरपासून 7 कोस म्हणजे जवळजवळ 22-23 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव. आणि त्या गावामध्ये ही जी मुलगी आहे ती त्या भागवत कथेसाठी त्या मंदिरामध्ये आलेली आहे. तिचा अधिकार वर्णन करतायत की यन्नाम श्रवण होता वाटे संतोष साधू संतास, ऐका चरित्र तिचे कानो पात्रा प्रभूपदी वास. की जिचं नाव घेतलं तरी सुद्धा साधू संतांना संतोष होतो. आणि तिचं नाव आपण का घ्यायचं तर तिला प्रत्यक्ष परमेश्वरांनी आपल्याजवळ आपलंसं करून घेतलेलं आहे. आणि म्हणून तिचं नाव घेतल्यानंतर एक पुण्य आपल्याला लागल्यासारखं आहे. आणि मग त्यामुळे अशी ही मुलगी ती त्या कथेला आलेली आहे. गुरुजी भागवत कथा सांगतायत. त्या कथेमध्ये तिने काय ऐकलं? एके दिवशी पुराण श्रवण, एके दिवशी पुराण श्रवण करिता ऐकिले पिंगला आख्यान, सजल जाहले नयन विवेक उपजला मानसी. पिंगला आख्यान शास्त्री बुवा सांगतायत. या या आख्यानामध्ये भागवतातली कथा 11 स्कंधातली यदू अवधूत संवाद चालू आहे. यदू राजाला अवधूत म्हणजे दत्तगुरु सांगतायत, राजा मी अनेकांना गुरु केलं आणि माझे 24 गुरु आहेत. मग त्या 24 गुरूंमध्ये पिंगला ही एक गणिका आहे, उज्जैनी नगरीत राहणारी. देह विक्रय करणं तोच तिचा व्यवसाय. आणि ही जी स्त्री आहे ती सुद्धा मी तिला सुद्धा गुरु केलंय. भगवत कृपेने तिला उत्तम देह मिळाला. ऐन तारुण्यात इतकंच तिलाही शरीर सौंदर्य तिचं रूप होतं ते इतकं ओसंडून वाहत होतं की अनेक विषयी विलासी पुरुष तिच्या जवळ येऊन पैशाच्या थैल्या रिकाम्या करत असत. आणि अशा पुरुषांना त्यांच्याकडून धन घ्यायचं असा तिचा तो व्यवसाय होता. पण मगाशी सांगितलं की 6 विकार आहेत शरीराला. तारुण्य आहे, आज आहे तर ते उद्या नाही. शिर्यते यत शरीरम, जे क्षणाक्षणाला नाशाकडे जातं ते शरीर ते वार्धक्याकडे झुकायला लागलं. तारुण्य आहे ते तारुण्य कमी व्हायला लागलं. आणि त्यामुळे तिच्याकडे येणारी जी मंडळी होती त्यांची संख्या कमी व्हायला लागली. आता आपण इतकी वर्ष हा सगळा व्यवसाय करतोय, त्याच्यामधून धन कमावतोय आणि अचानक आज आपल्याला धन मिळेल असं झालेलं आहे. त्यामुळे तिला थोडासा मनामध्ये उद्वेग यायला लागला की काय करावं, आपलं आता असं तर व्हायला लागलं. आणि मग त्यामुळे तिच्या मनामध्ये ही शंका निर्माण व्हायला लागली. संतं समीपं रमणं रतिप्रदं, संतं समीपं रमणं रतिप्रदं, वित्तं प्रदं नित्यमिमं विहाय, वित्तं प्रदं नित्यमिमं विहाय, अकामदं दुःखभयादिशोक, अकामदं दुःखभयादिशोक, मोहं पदं तुच्छ भजेन अज्ञा, मोहं पदं तुच्छ भजेन अज्ञा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. तिला मनामध्ये कुठेतरी विचार यायला लागला. कुणाला तर ती भागवत कथेमध्ये शास्त्री बुवा सांगतायत पिंगलेचं आख्यान. तिच्या मनात असा विचार यायला लागला,
नित्य समीप माझ्या जवळ सतत असणारा जो आत्म्याला रमविणारा जो आत्माराम आहे, त्याला सोडून मी आजपर्यंत विषयी आणि विलासी पुरुषांच्या म्हणजे त्यांना जवळ केलं, पण आत्मारामाला मात्र मी जवळ केलं नाही. तो माझ्या जवळ आहे, सतत आहे, पण मी तो सतत न संपणारं धन देणार आहे, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कामादी षड्विकार, दुःख, भय, शोक, चिंता हे सगळं घालवणारं काय आहे, तर तो आत्मारामच आहे. त्याला मी जर जाणलं तरच मला त्यातून सुटका होणार आहे, त्या दुःखामधून मला बाहेर पडता येईल असं तिला वाटायला लागलं. तिला जाणीव झाली की ज्याप्रमाणे वटलेल्या वृक्षावरती कोणतंही पाखरू बसत नाही, आटलेल्या तळ्यावर कोणताही प्राणी पाणी प्यायला येत नाही, त्याप्रमाणे ज्या सौंदर्याच्या जोरावर मी हा सगळा माझं धन कमवत होते, तर ते सौंदर्य आता लयाला जायला लागलेलं आहे. त्यामुळे मला आता यातून धनप्राप्ती होणार नाही. आणि हे सगळं विचार मनात आल्यानंतर मग तिला वैराग्य उत्पन्न झालं, निर्माण झालं. वैराग्य ही साधी सोपी गोष्ट नाही. समर्थांच्याकडे हे प्रखर वैराग्य होतं आणि त्यामुळे एवढ्या लहान वयामध्ये घराचा आप्तस्वकीयांचा त्याग करून त्यांनी रामरायाकडे उपासलेला तपश्चर्येला आपलं घर सोडलं आणि आपण ते वैराग्य त्यांच्याकडे, प्रखर वैराग्य त्यांच्याकडे आहे आणि होतं, म्हणून ते सगळं एवढं मोठं कार्य करू शकले. ही साधी सोपी गोष्ट नाही, ती फार पूर्वपुण्याईची गोष्ट आहे. यश, श्री, औदार्य, सत्य, ज्ञान आणि वैराग्य हे षड्गुणैश्वर्य ज्यांच्याकडे आहे, त्या षड्गुणैश्वर्यानी जे युक्त आहेत त्यांनाच भगवंत म्हटलं जातं. सामान्य माणसाला वैराग्य निर्माण होतं की कधी होतं, तर ज्या वेळेला एखादा कुणाचा तरी मृत्यू झालेला असतो, स्मशानापर्यंत अंत्यविधीला जातात, तिकडचं सगळं ते दृश्य, ते वातावरण बघितलं की सगळं निरसता येते, आयुष्यामध्ये उद्वेग येतो, वैराग्य निर्माण होतं. पण तिथून त्या स्मशानातून परत घरी येईपर्यंत त्या विरक्ती जी आलेली वाटत असते मनामध्ये, त्या विरक्तीमधून ती घरापर्यंत पोहोचेपर्यंत आसक्तीमध्ये रूपांतर झालेलं असतं आणि पुन्हा परत ये रे माझ्या मागल्याप्रमाणे पुन्हा परत तो जीव प्रपंचामध्ये गुरफटून जातो. डोळ्यासमोर बघतो, पण ते वैराग्य मात्र क्षीण होऊन जातं घरी पोहोचेपर्यंतच. आपल्याकडे अनेक संतांची आपण चरित्र जर पाहिली, तर ह्या संतांच्या चरित्रांमध्ये आपण बघतो की त्यांची सामर्थ्य, त्यांची तपश्चर्या, त्यांनी केलेली ध्यान धारणा आणि त्यांच्या जीवनातले प्रसंग त्यामधून आपल्याला बराच बोध घेता येतो. रमण महर्षींना सख्या भावजाईंनी रागावल्याचं कारण झालं आणि त्यांना वैराग्य उत्पन्न झालं आणि मग त्यांनी गृहत्याग करून परमेश्वराची कृपा संपादन केली. नरसी मेहता यांना सुद्धा तसंच झालं की काय बाई, पोर्टात वाढ आहे बाई, सकाळ दुपार खाण्याशिवाय त्याला दुसरं काही नाही, जन्मल्यावर आईबापांना मारलं आणि आता आम्हाला छळतोय असं भावजाई बोलली. त्या दुःखामुळे ते दुःख झालं आणि त्यामुळे त्यांनाही वैराग्य निर्माण झालं आणि ते पण पुढे परमेश्वर प्राप्तीचा मार्ग अवलंबून पुढे परमेश्वराला आपलंसं केलं. बिल्वमंगल याला गणिकेचं बोलणं लागलं आणि तिचं बोलणं झोंबल्यामुळे त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. आत्ताच्या भाषेमध्ये आपण सांगितलं तर टर्निंग पॉईंट हा त्यांच्या आयुष्यामध्ये आला की अशा प्रकारचा. त्याप्रमाणे बहिरम भट्टाला पण आपली बायको आहे, ती पत्नी, ती रागावल्याचं कारण झालं. तुलसीदासांना पण पत्नी रागावल्याचं कारण झालं आणि त्यांना वैराग्य निर्माण झालं. भानुदासांना वडील रागावले म्हणून वैराग्य निर्माण झालं आणि गौतम बुद्धांना जगातला जीवन कलह बघून वैराग्य निर्माण झालं. ते तर फार मोठ्या घराण्यात, राजघराण्यात जन्मले होते, एवढं मोठं सगळी सुखोपभोग होते, पण तरीसुद्धा एक असा काहीतरी क्षण आला आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी देऊन गेला आणि त्यानंतर मग त्यांनी कायमचा सर्वसंग परित्याग केला. आपली तरुण पत्नी, मुलगा या सगळ्याला सोडून मग परमेश्वर प्राप्तीचा मार्ग त्यांनी धरला. अशा प्रकारचं वैराग्य त्यांना निर्माण झालं. ही कथा शास्त्रीबुवा पिंगलेची कथा सांगतायत. तिला वैराग्य निर्माण झालं. त्याच क्षणी जी कान्होपात्रा ती कथा ऐकत उभी होती, ती कथा ऐकली, आपल्याच सारखं ती करणारी आहे, माझ्यासारखाच तिने धन मिळवण्याचा एक मार्ग निवडला होता आणि ती
वैकुंठ गमन केलं तिने. ती या सगळ्या गोष्टीतून वैराग्य निर्माण झाल्यानंतर परमेश्वराचं स्मरण करायला लागली आणि मग तिला वैकुंठाला नेलं परमेश्वराने. तर ते तिने ऐकलं मात्र आणि दृढ निश्चय केला, भगवंताला आपण असंच प्राप्त करायचं आहे. आपण आता सुद्धा हा विषयांचा बाजार आहे, विकार वासनांचा बाजार आहे, हा बंद करायचा आणि यापुढे या पापातून माझी सुटका व्हावी, मुक्तता व्हावी असा तिने निर्णय केला. तिलाही वैराग्य उत्पन्न झाला आणि तिच्या आयुष्यातला तो असा कलाटणी देणारा प्रसंग, ती कथा ऐकल्यानंतर असं तिला झाला, तो प्रसंग निर्माण झाला. आणि त्यामुळे मग तिने ठरवलं की आता भगवंताचं नाम हाच एक सर्वश्रेष्ठ आधार आहे. समर्थ म्हणतात ना दासबोधामध्ये, नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नासती श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जो अखंड नाम घेतो ते खरोखर पुण्य शरीर असतं. आणि कितीही पाप घडलेली असतील, गिरीवर किती डोंगरा एवढं पाप असलं तरी त्या पापाचा त्या नामाच्या सामर्थ्याने समूळ नाश होतो, हे समर्थांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि ह्या नामाची महती कान्होपात्रेला समजली आणि तिने त्याच दिवसापासून भगवंताचं गुणकीर्तन, लीला संकीर्तनामध्ये आपला काळ घालवायला लागली. सकाळ संध्याकाळ आपली मुलगी अखंड सारखी या मंदिरामध्ये जाते, भगवत भक्ती करते. तर आपल्याला आता धनप्राप्ती होणार कशी? आपल्याकडे जी येणारी माणसं आहेत तर ती तर परत जात आहेत. आपली मुलगी देवदेव करते अखंड. तिचं घरामध्ये तर कुठल्या आपलं जे काही व्यवसाय आहे तो करण्याकडे तर तिचं लक्ष तर अजिबातच नाही. पण ती घरातही नसते. ही करते काय? तर ती भजन करते, कीर्तन करते, नामस्मरण करते, मंदिरात जाते. हे तिच्या आईच्या लक्षात आलं आणि तिची आई, कारण ते वातावरण तसं होतं आणि चरितार्थाचं साधन होतं म्हणा. आणि त्यामुळे मग ती आपल्या मुलीला उपदेश करायला लागली की हे तुझं काय चाललेलं आहे आणि तू हे असं का करतेस, की सतत तू मंदिरात आलीस तर येणारी जी माणसं आहेत ती परत जात आहेत, आपल्याला धनप्राप्ती होत नाही आणि आपल्याला धन मिळालं नाही तर उपास घडतील, आपल्याला उपाशी राहावं लागेल. तेव्हा तू हा विचार सोडून दे. आता आई तिला काय उपदेश करते बघा. स्वधर्म आपुला ऐक कन्यके, स्वधर्म आपुला ऐक कन्यके, देह विकामा असा नातरी, धर्मद्रोह तो कसा नातरी, द्रव्य लाभ तो कसा. पापनसे यामध्ये जाण तू, पापनसे यामध्ये जाण तू, सुखवी आल्या नरा नातरी, धर्मद्रोह तो खरा नातरी, धर्मद्रोह तो खरा. रूपवान सुंदरा म्हणून तू, रूपवान सुंदरा म्हणून तू, येतील लखपती घरा, देती ते विपुल द्रव्य आसरा, देती ते विपुल द्रव्य आसरा. हा सोड छंद तू जाऊ नको मंदिरा, मंदिरा येथे चिराहुनी, सुखवी आल्या नरा, आल्या नरा. येण्याची होय तुझ द्रव्य, लाभ घे खरा, लाभ घे खरा. कृपाल येतील धनिक येतील, कृपाल येतील धनिक येतील, येतील आपुल्या घरा, धनिक हे मान तुझी अंतरा, वचन हे मान तुझी अंतरा. आई काय तिला विपरीत उपदेश करते. हा उपदेश काही चांगला नव्हता, पण तिचं द्रव्यासाठी, धनलोभासाठी ती मुलीला सांगत होती की तुझं हे काय चाललंय, हे सगळं बंद कर आणि तू आता हा उपदेश आहे तो मी सांगते तो उपदेश मान. आणि जो आपल्याकडे माणूस येईल
त्यांच्यासाठी तू आपलं धनलाभ कसा होईल याचाच तू विचार कर. कान्हपात्रीची तर चित्तवृत्ती भगवंताकडे लागलेली होती आणि त्यामुळे तिने हा जो आईचा बोध आहे तो आईला तिने सांगितलं की मला ह्याच्यामध्ये तू अडकवू नकोस, तर याच्यामधून मला बाहेर पडायचंय. मी आता ह्याच्यामध्ये कुठलंही काम करणार नाही किंवा माझ्याकडून तुला द्रव्य प्राप्ती होईल हा पण विचार तू काढून टाक, असं ती आईला समजावून सांगते. रोजच तिच्या आईचा आणि तिचा म्हणजे विषय विकार आणि विचार सद्विचार याचा संघर्ष रोजच होत होता. एक दिवस कान्होपात्र्यांनी निर्धार केला की रोज आपण उठून ह्या संघर्ष करणार आणि ह्याच्यामध्ये आपण वादविवाद करणार, तर त्यापेक्षा आपण भगवंताचं नाम करण्यासाठी आपण आता आपलं आयुष्य समर्पित करायचं असा तिने विचार केला. त्यावेळेला ती मंदिराच्या जवळ गेली तेव्हा तिने पाहिलं की मंदिराच्या जवळ बरीचशी यात्रेकरू मंडळी वारकरी मंडळी जमलेली होती. त्या लोकांना बघितल्यानंतर तिने विचारलं, ही गर्दी कशासाठी आहे, तुम्ही कुठे निघालात, असं त्यांच्याकडे तिने चौकशी केली आणि तिने विचारलं. त्यावेळेला ते लोक सांगायला लागले तिला की आम्ही असं वारीला निघालेलो आहोत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला. आज सुद्धा बघा लॉकडाऊनमुळे आपली वारी वर्षानुवर्षाची चालणारी ती आता आपल्याला त्या पद्धतीने घेता येणार नाही आहे, पण त्याच वारीमध्ये अशा एका मुलीचा किती कलाटणी मिळाली आणि तिला एक चांगला मार्ग मिळाला. तर त्या वारकऱ्यांकडे तिने गेली आणि चौकशी केली. तर ते वारकरी सांगत होते की काय सुखासाठी सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, की अशा या पंढरीला जर आम्ही गेलो तर मग आम्हाला ही तळमळ आमची दूर होणार आहे आणि आम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे, असं त्यांनी तिला सांगितलं. आणि ते म्हणाले, ताई इथे काही येण्यासाठी तुम्हाला काही लागणार नाही, त्याची तुम्ही चिंता करू नका. फक्त दोनच गोष्टी पाहिजेत, एक म्हणजे पूर्वसुकृत पाहिजे आणि दुसरं म्हणजे भगवंताला भेटण्याची तळमळ ओढ पाहिजे. बाकी इथे काहीही लागत नाही. तुम्ही कोणीही या वारीमध्ये येऊ शकता, तुम्ही जरूर यायला हरकत नाही. त्या वारकऱ्यांमध्ये ती सहज सामावून गेली आणि नंतर मग त्यांच्याबरोबर पुढची वाट चालायला लागली. तिने ठरवलं दुसऱ्या दिवशी आपण ह्या वारकऱ्यांच्या बरोबर जायचं आहे म्हणून. सकाळी अगदीच पहाटे प्रातःकाळी उठली, स्नान वगैरे केलं आणि निर्धार केला की आता मला घरातून बाहेर पडायचंय. घरातून निघाली त्या राऊळाच्या दिशेने, हातामध्ये फुलं बुक्का असं काही सगळं पूजेचं साहित्य घेतलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, शुभ्र वस्त्र परिधान केलं. मूळची तेजस्वी रूपवान अशी होतीच ती. त्यात तिने आता तो निर्धार केला होता नामाचाच मार्ग आपण धरायचा आहे, परमेश्वराला शरण जायचंय आणि नतमस्तक व्हायचं पांडुरंगाच्या चरणी, असा तिने विचार केला. आणि त्यानंतर मग ती पुढे निघाली आणि असा सगळा दर मजल करत त्या वारकऱ्यांच्या मेळामध्ये ती भजनात रंगून जायची. तिला नृत्य येत होतं, त्यामुळे नृत्य शाळेवरती ती शिळेवरती नृत्य करायची. तिचं नृत्य बघून अनेक लोक मंत्रमुग्ध होऊन जायचे. अरे कोण आहे ही, योगिनी आहे की भामिनी आहे की पूर्वजन्मीची अजून कोणीतरी मोठीच तपस्विनी आहे, असं त्यांना वाटत होतं. आणि त्यानंतर मग त्यांनी त्या मुलीनी असं सगळं एक वारी आहे, त्या वारीमध्ये तिची सगळ्या वाटचाल वारकऱ्यांच्या बरोबर व्हायला लागली. वाळवंटामध्ये भजनामध्ये ती दंग व्हायला लागली. भजनानंदी मग्न जाहली, भजनानंदी मग्न जाहली, भान नसे देहाचे, भान नसे देहाचे, सज्जन म्हणती भाग्य खरोखर, सज्जन म्हणती भाग्य खरोखर, सार्थक या जन्माचे, सार्थक या जन्माचे, भजनानंदी मग्न जाहली, भजनानंदी, भजनानंदी, भजनानंदी मग्न जाहली. त्या भजनात ती दंग होऊन गेली. एकतर ती त्या सगळ्या विषय विकार ह्याच्यामध्ये होरपळून गेलेली होती. तिला खूप मन आनंदून गेलं, खूप समाधान वाटलं. आणि इकडे मात्र तिच्या आईची पंचाईत झाली. घरातून मुलगी नाहीशी झालेली आहे आणि ती कुठे गेली, एवढा वेळ झाला तरी ती घरी आलेली नाही.
तेव्हा तिच्या आईने सगळीकडे शोध घेतला, तपास केला. तेव्हा तिला लक्षात आलं की ही मुलगी घर सोडून गेलेली आहे आणि काही कोणाकडून तरी माहिती मिळाली की ती वारकऱ्यांच्या बरोबर गेलेली आहे. मंगळवेढेचा जो ठाणेदार होता त्याचं आणि तिचं सख्य होतं आणि त्यामुळे तिने त्या ठाणेदारांनी सांगितलं, तुझी मुलगी जर बादशहाला जर नजर केली तर तुला आयुष्यभराची तुझी ददात मिळेल आणि तुला भरपूर धन आहे, त्या धनाची प्राप्ती होईल असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर मग तिने तो विचार केला आणि तसं करण्यापेक्षा आपणच तिला घेऊन बादशहाकडे हजर करूया असं तिने त्या ठाणेदाराशी संगनमत केलं. आणि त्याप्रमाणे त्या ठाणेदारांनी बादशहाला पत्र पण पाठवलं. त्यावेळेला ती नंतर मग ह्या बादशहाला ठाणेदाराला घेऊन पंढरपुरात आली. पंढरपूरमध्ये येऊन तिने मुलीची गाठभेट घेतली. मुलीला भेटल्यानंतर तिने सांगितलं की तू हे सगळं सोडून दे आणि बरोबर माझ्याबरोबर चल. हा देह आहे तो तू अशा पद्धतीने वाया घालवू नको, आपल्याला धनप्राप्ती होणार नाही, आपलं पोट भरणार नाही. त्यावेळेला ती सांगते की आई, हा देह जो आहे हा मलिन देह आहे आणि आता हा मी देह समर्पित केलाय, तो विठुरायाला केलाय. त्यामुळे आता त्याच्यावरती तुझा पण अधिकार नाही, माझा पण नाही, कुणाचाच अधिकार आता उरलेला नाही. मी हे भगवंतालाच हा माझा देह समर्पित केलेला आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे तिचा हा निर्धार बघून तिची आई तिला सारखा आग्रह करत होती आणि ही मुलगी ऐकत नाही. म्हणून तिची आई म्हणते तिला, बांधा मुसक्या या सटवीच्या, बांधा मुसक्या या सटवीच्या, अक्कल शिकवी मज लागे. मला कारटी ज्ञान सांगते, मला कारटी ज्ञान सांगते, जन्मनी माझ्या पोटाही, जन्मनी माझ्या पोटाही. आईच आहे तिची, पण तरीसुद्धा ती तिच्या मुसक्या बांधा आणि तिला पकडून आणा आणि आपण तिला त्या बादशहाकडे सादर करू असं ती सांगते. त्यामुळे ती मुलगी तिला सारखी विनवणी करते की नको आई, मला तू त्याच्याकडे नेऊ नकोस. पण तरीसुद्धा ती ऐकत नाही आणि त्या मुलीला जबरदस्तीने बादशहाकडे घेऊन यायचंच आहे. तर तो बादशहाला कळवतो आणि तिला नजर करणारे सौंदर्य, पण तो बादशहा म्हणतो की मीच तिथे येतो आणि तो पण तिथे हजर झाला की तिला न आणता ती ऐकत नाहीये, ती येत नाही, तर मी तिथे हजर राहतो, इतकी सुंदर आहे, रूपवान आहे. तर मग त्याप्रमाणे तो बादशहाच तिथे हजर होतो. वय झालंय, शरीर थकलं, गात्र थकली, पण तरीसुद्धा वासना मात्र त्याची मेली नव्हती. कबीर म्हणतात ना एका दोह्यामध्ये, मन मरे माया मरे, मरमर गये शरीर, आशा तृष्णा नामरे, कह गये दास कबीर. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की इतकी वासना त्याची प्रबळ होती. त्यामुळे आता काहीही केलं तरी पण काही उपयोग नाही, आपण हिला कसं पकडायचं त्याचा विचार करूया. म्हणून तो सैन्य घेऊन वगैरे संपूर्ण पंढरपूरमध्ये हजर झाला. आता ह्या दुष्टाच्या तावडीतून आपल्याला कोण सोडवणार असा कान्होपात्रेला विचार पडला की आता आपली सुटका कोण करणार. ज्या वेळेला आपल्याला कुठलंही कोणाचंही सहाय्य मिळत नाही त्यावेळेला भगवंत आपला सहाय्य करता आहे हा आपला ठाम विश्वास होतो. आणि तेव्हा आपल्याला कळतं की जगात कोणी कोणाचं नाही, संकटकाळी फक्त देवच आपला आहे. आणि त्याप्रमाणे ही कान्होपात्र आहे, ती विनवणी करते की मला नेऊ नका, मी ह्या विठुरायाच्या दर्शनाला आलेली आहे, इथून मी परत येणार नाही. माझं संपूर्ण जीवन मी या विठुरायालाच अर्पण समर्पित केलेलं आहे. तरी पण तिची आई आणि तो बादशहा यांच्या संगनमताने ते तिच्या पायामध्ये बेड्या घालतात आणि तिला सांगतात की आता तुला काय करायचं आहे. तर ती म्हणते की माझी एक इच्छा आहे की मला मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाऊन विठ्ठलाचं पांडुरंगाचं मला दर्शन घ्यायचं आहे. म्हणून मग ती मंदिरामध्ये त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाते. ती अगदी आर्त स्वराने त्या पांडुरंगाला विनवणी करते की नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे,
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा, अशी आर्त विनवणी करते. आणि तूच आता धावून ये, या हरिणीच्या पाडसाला वाचवायचं. तुझ्याकडेच हे सगळं आहे आणि मी तुला समर्पित माझा देह केलेला आहे. तर मला तू आता ह्या संकटामधून वाचवणारा तूच एकटा आहेस. तुझ्याशिवाय मला या संकटामधून माझी आईसुद्धा माझ्या विरोधात आहे. तीसुद्धा माझी आज शत्रू झाल्यासारखी झालेली आहे. पांडुरंगाला पहिल्यांदा ते गेल्यानंतर तिने बुक्का, तुळशी, पत्र, फुलं असं सगळं पूजेचं साहित्य पहिल्यांदा जेव्हा वारकऱ्यांच्या बरोबर निघायचं तेव्हा सगळं घेऊन तयारीनिशी ती आली होती. आता मात्र तिने पांडुरंगाला सांगितलं की हे माझं मनरूपी सुमन आणि देहरूपी तुळशीपत्र आता मी तुला समर्पित करते आणि ते तू गोड मानून घे आणि मला मात्र या दुष्टाच्या हा जो खोटारडा माणूस आहे, वासनांध आहे, त्याच्या तावडीतून मात्र माझी तू सुटका कर, असं कान्होपात्रा त्या ह्याला बादशहाला आणि त्यांच्या सेवकांना, सैनिकांना सांगते. पांडुरंगाला प्रार्थना करते आणि त्यानंतर मग ती पांडुरंगाकडे प्रार्थना करते. मग देहाचे केले निरांजन, मग देहाचे केले निरांजन, त्यात घातली वात मन, दृढ भावाचे धृत घालून, दीप उजळला प्रभुपदी, ऐसी प्रार्थना करून, शिर ठेविले पदलक्षून, चैतन्यात चैतन्य गेले मिसळून, देह पडला निचेष्ट. तिने जेव्हा प्रार्थना केली, आर्तस्वराने विनवणी केली, भगवंताच्या निज ज्योतीमध्ये कान्होपात्रेनी तिची जीवन ज्योत आहे ती एकरूप केली आणि ती ऐक्य पावली. या पांडुरंगाच्या रूपामध्येच कान्होपात्रा ऐक्य पावली. अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया, अगा विठ्ठल सखया, अगा नारायणा, अगा नारायणा, अगा वसुदेव नंदना, अगा वसुदेव नंदना, अगा पुंडलिक वरदा, अगा पुंडलिक वरदा, अगा विष्णु तू गोविंदा, अगा विष्णु तू गोविंदा, अगा रखुमाईच्या कांता, अगा रखुमाईच्या कांता, कान्होपात्रा राखी आता, कान्होपात्रा राखी आता, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया. पंढरीनाथ महाराज की जय. बराच वेळ झाला पण कान्होपात्रा मंदिरात जी दर्शन घ्यायला गेलेली आहे ती बाहेरच येत नाही. ते बघून बादशाह सुद्धा संतापला आणि तो कमरेची कट्ट्यार काढून आतमध्ये गेला, पांडुरंगाच्या मंदिरात गेला. तो जाऊन बघतो तर त्या ठिकाणी ती निचेष्टित तिचा देह पडलेला आहे आणि कान्होपात्रा आता देहात नाही तर देहातीत आहे. कान्होपात्रेची ती प्रेमळ मूर्ती बघितली, हृदयात दाखवली, तिच्या परमेश्वरात रूप झाली होती ती. बादशहाची दृष्टीच बदलली. तो विकार संपला त्याचा आणि तो विचार जन्माला आला त्याच्यामध्ये पण, आणि तो सुद्धा परमेश्वराचा भक्त झाला. जो वासनांध होऊन आला होता त्याच्यामध्ये सुद्धा इतकं परिवर्तन झालं.
कान्होपात्रा ज्या ठिकाणी निचेष्ट झाली, निचेष्ट पडली, त्या ठिकाणी नंतर मग तिचे अंत्यसंस्कार, कलेवरावरती अंत्यसंस्कार केले. जिथे तिचे अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी नंतर मग काही दिवसांनी तिथे एक वृक्ष निर्माण झाला आणि त्या पांडुरंग तिचं जे समाधी जी आहे ती बाकीच्यांच्या समाधी आपल्याला पांडुरंगाच्या बाहेरच्या प्रकारात बघायला मिळतात, पण कान्होपात्रेची समाधी मात्र पांडुरंगाच्या प्रकारातच आपल्याला बघायला मिळते. तिथे जो वृक्ष उगवला तो वृक्ष तरटीचा वृक्ष किंवा त्याला कान्होपात्रा झाड असं म्हणतात. आणि आजही ते कान्होपात्रा झाड हे कान्होपात्रेच्या भक्तीची साक्ष देत पंढरपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पांडुरंगाच्या भक्तांची मंदिरं, पांडुरंगाच्या सगळ्यांच्या समाध्या बाहेर आहेत, पण कान्होपात्रेची समाधी मात्र आतमध्ये आहे. आणि ती जणू काही भाविकांना सांगते, जर सान्निध्य परमेश्वराचं मिळवायचं असेल तर मग तो असंच परमेश्वराला आपण आपलंसं करून घ्यायला पाहिजे आणि मग आपल्याला तो देव आपलासा करून घ्यायचे. म्हणून पूर्वपद्यामध्ये तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, जीवा सुख नो हे, जीवा सुख नो हे, जीवा सुख नो हे. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे, उत्तमची उरे, कीर्ती मागे, कीर्ती मागे, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. पंढरीनाथ महाराज की जय. याची दान दे गा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी, याची माझी सर्व जोडी, याची माझी सर्व जोडी, नलवे मुक्ती धन संपदा, संत संग वेगा सदा, संत संग वेगा सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. पंढरीनाथ महाराज की जय. दास्य दे हरी तुझ्या चरणाचे, कीर्तन श्रवण आचरणाचे, दे अनन्य भक्ती स्मरणाते, हे न देसी तरी दे मरणाते. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नका गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. झालेली कीर्तन सेवा परमेश्वराच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. आणि जो काही व्यत्यय आला तो तर आपल्या हातातच नव्हता, पण संत समागम पेज यांच्यासाठी प्रवीण दिवाकर यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे दासबोध सखोल अभ्यास मंडळ आमचे संचालक, त्यांच्यामुळेही मला संधी मिळाली, त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करते. जय जय रघुवीर समर्थ.